नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. मानवाच्या आयुष्यात संगतीला खूप महत्त्व असतं. आपण कोणाच्या सहवासात राहतो, कोणाशी मैत्री करतो, यावर आपलं विचार विश्व आणि आयुष्याचा मार्ग ठरतो. चांगली संगत आपल्याला उंचावर नेते, तर वाईट संगत हळूहळू आपल्याला अधःपतनाकडे घेऊन जाते. सुरुवातीला वाईट माणसांची मैत्री खूप गोड, आकर्षक आणि मजेदार वाटते, पण त्याचा शेवट मात्र नेहमीच वाईट होतो. संत तुकाराम महाराजांनी या अभंगातून अधम म्हणजे वाईट लोकांच्या संगतीबद्दल आपल्याला सावध केलं आहे. ते सांगतात की अशा लोकांची मैत्री ही पतंगाच्या रंगासारखी असते, दिसायला सुंदर पण क्षणात नष्ट होणारी. अशा मैत्रीत स्थिरता नसते, विश्वास नसतो आणि शेवटी नुकसानच होतं. वाईट संगतीत राहिल्यावर आपल्या चांगल्या गुणांची किंमत कमी होते आणि नकळत आपणही चुकीच्या मार्गावर चालायला लागतो. म्हणूनच जीवनात योग्य मित्र आणि चांगली संगत निवडणं अत्यंत आवश्यक आहे. हा अभंग आपल्याला जागं करतो. तुमची संगत तुमचं भविष्य ठरवते. अभंग 276. अधमाची यारी रंग पतंगाचे परी, विटेना लगता क्षण मोल जाय वायाविण. सर्पाची या परी विषे भरला कल्लारी, तुका म्हणे देवा मज झणी ऐसे दावा. ओळ 1. अधमाची यारी रंग पतंगाचे परी. या ओळीत संत तुकाराम महाराज अत्यंत सुंदर आणि प्रभावी उदाहरण देऊन वाईट संगतीचं खरं स्वरूप स्पष्ट करतात. अधमाची यारी म्हणजे वाईट, नीच आणि चुकीच्या स्वभावाच्या लोकांची मैत्री, आणि रंग पतंगाचे परी म्हणजे पतंगाच्या रंगासारखी, जी दिसायला खूप सुंदर, आकर्षक आणि चमकदार असते, पण क्षणात नष्ट होणारी आणि टिकाऊ नसते. महाराज सांगतात की वाईट लोकांची मैत्री सुरुवातीला खूप गोड वाटते. त्यांच्यासोबत वेळ घालवणं मजेदार वाटतं, त्यांच्या बोलण्यात आकर्षण असतं आणि ते आपल्याला लगेच आपलेसे वाटतात. पण हाच भ्रम असतो, कारण त्या मैत्रीत खरी भावना, विश्वास आणि निष्ठा नसते. जशी पतंगाची रंगीत कागदाची चमक असते, पण तो थोड्याशा वाऱ्याने फाटतो किंवा जळतो, तशीच अधम माणसांची मैत्री असते, तात्पुरती आणि नाजूक. वाईट संगतीचा सर्वात मोठा धोका म्हणजे ती आपल्याला नकळत बदलते. सुरुवातीला आपण फक्त त्यांच्यासोबत असतो, पण हळूहळू त्यांच्या सवयी, त्यांचे विचार आणि त्यांचा स्वभाव आपल्यात येऊ लागतो. आणि जेव्हा आपण लक्षात घेतो तेव्हा कदाचित खूप उशीर झालेला असतो. तुकाराम महाराज आपल्याला सावध करतात की मैत्री करताना फक्त बाह्य आकर्षण पाहू नका, त्या व्यक्तीचा स्वभाव, त्याचे विचार आणि त्याची मूल्य पहा. कारण खरी मैत्री ही स्थिर, प्रामाणिक आणि टिकणारी असते. ती पतंगाच्या रंगासारखी क्षणभंगूर नसते. ही ओळ आपल्याला शिकवते की जीवनात योग्य संगत निवडणं खूप महत्वाचं आहे, कारण तुमची संगतच तुमचं आयुष्य घडवते किंवा बिघडवते. म्हणूनच चांगल्या आणि सज्जन लोकांची साथ निवडा आणि वाईट संगतीपासून नेहमी दूर राहा. ओळ ध्रुव. विटेन लागता क्षण मोल जाय वायान्विण. ध्रुव. या ओळीत संत तुकाराम महाराज आपल्याला एक अत्यंत गहन आणि वास्तववादी संदेश देतात. विटेन लागता क्षण म्हणजे क्षणभरही स्थिरता नसणे, आणि मोल जाय वायान्विण म्हणजे आपली किंमत, आपले महत्त्व आणि आपले मूल्य विनाकारण वाया जाणे. म्हणजेच जिथे स्थिरता नाही, ठामपणा नाही, तिथे आपल्या आयुष्याची किंमत हळूहळू कमी होत जाते. महाराज सांगतात की जे लोक अस्थिर असतात, जे निर्णयांमध्ये ठाम नसतात किंवा जे चुकीच्या संगतीत राहतात, त्यांचं आयुष्य दिशाहीन होतं. ते एका गोष्टीवर टिकून राहत नाहीत, सतत बदलत राहतात आणि त्यामुळे त्यांची किंमतही कमी होत जाते. जसं एखादी वस्तू जर मजबूत नसेल, टिकाऊ नसेल, तर तिचं मोल राहत नाही, तसंच माणसाचंही आहे. वाईट संगती किंवा चुकीचे विचार यामुळे माणूस आपल्या मूळ स्वभावापासून दूर जातो. तो स्वतःची ओळख हरवतो. त्याला काय योग्य आणि काय अयोग्य हे समजेनासं होतं. अशा वेळी तो घेतलेले निर्णयही चुकीचे ठरतात आणि त्याचा परिणाम म्हणून त्याची प्रतिष्ठा, विश्वास आणि मूल्य कमी होत जातं. तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की आयुष्यात स्थिरता, संयम आणि योग्य दिशा असणं खूप गरजेचं आहे. आपण कोणत्या मार्गावर चालतो, कोणासोबत राहतो आणि कोणते निर्णय घेतो यावर आपलं मूल्य ठरतं. जर आपण चुकीच्या गोष्टींमध्ये गुंतलो तर आपली किंमत नकळत वाया जाते. ही ओळ आपल्याला आत्मपरीक्षण करायला भाग पाडते. आपण जे करत आहोत त्याला काही अर्थ आहे का?
आपण योग्य मार्गावर आहोत का? जर नाही तर लगेच बदल करणं आवश्यक आहे. शेवटी संत तुकाराम महाराज आपल्याला एकच सांगतात, आपल्या आयुष्याचं मोल ओळखा, स्थिर राहा आणि योग्य मार्ग निवडा. नाहीतर वेळ निघून जाईल आणि आपल्या हातात फक्त पश्चात्ताप उरेल. ओळ 2. सर्पाची या परी विषे भरला कल्हारी. 2. ही ओळ संत तुकाराम महाराजांनी अत्यंत प्रभावी रूपक वापरून सांगितली आहे. सर्पाची या परी म्हणजे सापासारखा आणि विषे भरला कल्हारी म्हणजे ज्याच्या अंतरात विष भरलेले आहे. याचा अर्थ असा की काही माणसं बाहेरून साधी, गोड किंवा निरागस वाटतात, पण त्यांच्या मनात मात्र द्वेष, मत्सर, राग आणि कपट यांचं विष भरलेलं असतं. तुकाराम महाराज या ओळीतून आपल्याला सावध करतात की प्रत्येक माणूस जसा दिसतो तसा असतोच असं नाही. जसं साप शांत दिसतो पण त्याच्या आत घातक विष असतं, तसंच काही लोक बाहेरून चांगले वागतात पण आतून ते धोकादायक असतात. अशा लोकांच्या संगतीत राहणं खूप हानिकारक ठरू शकतं. या विषचा अर्थ फक्त राग किंवा द्वेष नाही, तर नकारात्मक विचार, वाईट प्रवृत्ती, दुसऱ्यांचं वाईट पाहण्याची सवय आणि स्वार्थीपणा हे देखील आहे. अशा गोष्टी माणसाच्या मनाला आणि आयुष्याला हळूहळू नष्ट करतात. जसं सापाचं विष शरीरात गेल्यावर संपूर्ण शरीरावर परिणाम करतं, तसंच वाईट विचार मनात गेल्यावर संपूर्ण व्यक्तिमत्वावर परिणाम करतात. महाराज आपल्याला सांगतात की अशा विषारी स्वभावाच्या लोकांपासून दूर राहणं अत्यंत आवश्यक आहे, कारण त्यांचा प्रभाव नकळत आपल्या मनावर होतो आणि आपणही त्या मार्गावर जाऊ शकतो. त्याऐवजी आपण चांगल्या विचारांच्या, सकारात्मक लोकांच्या संगतीत राहायला हवं. याचबरोबर ही ओळ आपल्यालाही एक प्रश्न विचारते, आपल्या मनात काही विष तर नाही ना? आपण कोणाबद्दल द्वेष, मत्सर किंवा नकारात्मक भावना ठेवतो का? जर असेल तर ते दूर करणं गरजेचं आहे, कारण ते आपल्या स्वतःच्या आयुष्यालाही नुकसान करतं. शेवटी संत तुकाराम महाराज आपल्याला शिकवतात की मन शुद्ध, निर्मळ आणि प्रेमळ ठेवणं हाच खरा मार्ग आहे. बाहेरून नाही तर आतूनही चांगलं बनणं महत्वाचं आहे, कारण खरा बदल आतूनच सुरू होतो. ओळ 3. तुका म्हणे देवा मज झणी ऐसे दावा. संत तुकाराम महाराज या ओळीत अतिशय नम्रतेने आणि भावनेने देवाकडे प्रार्थना करत आहेत. मज झणी ऐसे दावा म्हणजे देवा, मला असा दोष, असा वाईट स्वभाव, अशी अधमवृत्ती लागू देऊ नकोस. ही केवळ एक साधी विनंती नाही, तर आत्मपरीक्षणातून आलेली एक खोल आर्त हाक आहे. या ओळीतून आपल्याला समजतं की तुकाराम महाराज स्वतःलाही तपासत आहेत. ते इतरांना दोष देत नाहीत, तर स्वतःकडे पाहून देवाकडे विनंती करतात की माझ्यात कोणतीही वाईट प्रवृत्ती येऊ नये. हे आपल्यासाठी खूप मोठं शिकवण आहे. आपण नेहमी इतरांच्या चुका शोधतो, पण स्वतःच्या दोषांकडे दुर्लक्ष करतो. असे दावा म्हणजे आधीच्या ओळीत सांगितलेले दोष, कपट, द्वेष, मत्सर, खोटेपणा आणि अधम संगती. महाराज म्हणतात, देवा, मला अशा गोष्टींपासून दूर ठेव, कारण एकदा का माणूस या मार्गावर गेला तर त्याचं आयुष्य आणि मन दोन्ही दूषित होतं. ही ओळ आपल्याला आत्मशुद्धीचा मार्ग दाखवते. फक्त चांगलं वागणं पुरेसं नाही, तर मनातूनही चांगलं असणं आवश्यक आहे. आणि हे साधण्यासाठी देवाची कृपा आणि मार्गदर्शन खूप महत्वाचं आहे. म्हणूनच महाराज देवाकडे प्रार्थना करतात, मला योग्य मार्गावर ठेव, माझं मन स्वच्छ ठेव. आजच्या काळातही ही ओळ तितकीच महत्वाची आहे. स्पर्धा, मत्सर आणि स्वार्थ यामुळे आपण नकळत चुकीच्या मार्गावर जातो. अशा वेळी ही प्रार्थना आपल्याला थांबवते आणि विचार करायला लावते, आपण योग्य आहोत का? शेवटी या ओळीतून एक सुंदर संदेश मिळतो. आपल्या दोषांना ओळखा, देवाकडे प्रामाणिकपणे प्रार्थना करा आणि स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करा. कारण खरी भक्ती म्हणजे फक्त नामस्मरण नाही, तर मनाची शुद्धता आहे. ही ओळ आपल्याला नम्रता, आत्मपरीक्षण आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवायला शिकवते. शिकवण. ही ओळ आपल्याला एक अतिशय महत्वाची शिकवण देते. आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी लढाई ही बाहेरच्या जगाशी नसून आपल्या स्वतःच्या मनाशी असते. संत तुकाराम महाराज देवाकडे विनंती करतात की मला वाईट विचार, वाईट संगत आणि अधम प्रवृत्तींपासून दूर ठेव. याचा अर्थ असा की आपण कितीही चांगलं वागलो तरी मन शुद्ध नसेल तर खरी भक्ती पूर्ण होत नाही. आपण अनेकदा इतरांच्या चुका पाहतो, पण स्वतःकडे पाहायला विसरतो.
ही ओळ आपल्याला आत्मपरीक्षण करायला शिकवते. जर आपण रोज थोडा वेळ स्वतःच्या विचारांकडे लक्ष दिलं तर आपल्याला आपले दोष कळतील आणि आपण त्यातून बाहेर पडू शकतो. देवाची प्रार्थना ही फक्त शब्द नसते, ती आपल्या मनाची खरी भावना असते. शेवटी एकच सांगावंसं वाटतं, आपलं मन स्वच्छ ठेवा, चांगल्या मार्गावर चालत राहा आणि देवावर विश्वास ठेवा. अशाच सुंदर अभंगांच्या शिकवणीसाठी ज्ञानाचे शिबिरला नक्की सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. धन्यवाद.